तर आम्ही आता थांबलेलो आहे चहा पिण्यासाठी, बघू शकतो. चला मंडळी, आपलं झालं चहा नाश्ता. आत्ता बघू पुढच्या प्रवासाला. मी आता पोचलो आहे घृष्णेश्वर महादेव मंदिरात, संभाजीनगर या ठिकाणी. ज्योतिर्लिंग आहे. आज श्रावण महिन्याचं खूप गर्दी आहे, प्रचंड. आदर दिवशी एवढी गर्दी नसते, पण आज खूप गर्दी आहे. मंडळी, आपण आता जेवणाला थांबलो इथे नंबर संभाजीनगरच्या पुढे. खूप छान हॉटेल आहे, डॉग पण इथे. चला मग जेवण करून भेटू आपण. ओके. पैकी पोट भरून जेवण झालेलं आहे. आता पुढच्या प्रवासाला निघतो आणि कंटिन्यू तुम्ही ब्लॉग बघा. या ब्लॉगमध्ये खूप मजा येणार आहे. आणि आपण जातो आहे येडेश्वरी माताला. अजून म्हणजे आपल्याला 2 तास लागतील तरी इथून. ओके. तर गाईज, आम्ही फायनली पोचलो आहे येडेश्वर माता या ठिकाणी. आता आपण पूजा वगैरे घेऊ आणि जाऊ वरती. आपण गेट जवळ आलो. बघा, हे गेट आहे. इथून एंट्री करायची आपल्याला. इथून थोडं वरती जायला लागणार आहे आपल्याला. एकदम भारी दर्शन झालेलं आहे. आता चाललो आम्ही तुळजापूर. इथून तिथे चाललो दर्शनाला देवीच्या. पुढून मग आपला प्रवास चालू आहे पुण्यात जायचा. खूप छान दर्शन झालं, कारण अलाउड नव्हतं मंदिरामध्ये मोबाईल वगैरे, म्हणून तुम्हाला काय दाखवता आलं नाही. तुम्ही एकदा तरी भेट द्या. खूप छान मंदिर आहे. A few moments later. तर आम्ही पोचलो मंडळी तुळजापूरला. आता दर्शन घ्यायला निघालो आहे. 10 वाजेला मंदिर क्लोज होणार आहे, म्हणून आम्ही आत्ताच 9 वाजेला दर्शन घेऊन थोडं लवकर जातो आहे, कारण मॉर्निंगला पण सकाळी पुण्याला निघायचं आहे आपल्याला. चला, आपण मंदिराजवळ पोचलोय. पटकन दर्शन घेऊ. आपण इतर दिवशी आलो ना तर हे पूर्ण पॅक राहतं. तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल, पण आता गर्दी कमी रात्रीची म्हणून आपण आलो. खूप छान दर्शन झालं. आज 15 ऑगस्ट आहे म्हणून दादाला तिरंगा झेंडा घ्यायला गेला आहे. पप्पानं सांगा.
नमस्कार मंडळी, आपण पंढरपूरला पोचलो आहे, विठोबाची नगरी. या ठिकाणी आपण दर्शन घेऊ, मुख दर्शन घेणार आहे आपण, कारण की आपल्याला पुढं प्रवासाला वेळ होणार आहे म्हणून. ओके, बघा कंटिन्यू ब्लॉग. आणि पंढरपूरमध्ये इथे या ठिकाणी वारकरींचं दर्शन होतं. जुन्या पद्धतीचे घरं वगैरे सगळं आपल्याला बघायला भेटतील. खूप छान आहे. हे बघा जुन्या पद्धतीचा आपला टांगा घोडागाडी, अजूनही प्रवास चालतो इथे घोडागाडी. मम्मी पप्पा इथे आपण यांना इथे सोडलं, आता इथून घेऊ यांना. चल बघू शकता तुम्ही, इथून लाईन लागतं मंदिरकडे जाण्याच्या. इथून पूर्ण गर्दी आहे. साधारण 3 तास लागतात जाण्यासाठी. जुने घर आहे इथे, अजूनही जुने घर आहे. हे वरतून लाईन जाते. आपण मुखदर्शन घेणार आहे म्हणून काय एवढी गर्दी नाही मंडळी. इथून गर्दी नाही आणि मंदिर समोर आहे. मंदिराजवळ पोचलोय आपण. मित्रांनो, आपण मुखदर्शन वगैरे घेऊन आताच बाहेर पडलो आहे. आणि आपल्याला डायरेक्ट दर्शन करायचं राहिलं तर मग हे पूर्ण फिरायला लागतं. पंढरपूरचं दर्शन झालेलं आहे. आता आपण निघालो पुढच्या मार्गाला जेजुरीला, कारण मुखदर्शन आपण घेतलं. खूप गर्दी असल्याने मुखदर्शन घेतलं आपण. आता जेजुरीला निघालो पुण्याला. ओके, बघत राहा. आपण पोचलो आता जेजुरीला. सोन्याची जेजुरी म्हणता. खूप छान दर्शन होईल. खूप पायऱ्या चढायला लागणार आहे आता आपल्याला इथे. बघूया पुढे. बघा आम्ही एवढ्या उंच आलो पायऱ्या चढून. भरपूर चढायचं आहे आम्हाला. इथे जायचं आहे एंडिंगला. आपण एवढ्या उंचावर आलो. नाही जुना होता. आम्ही पोचलोय मंदिरात परिसरात. खूप छान डेकोरेशन केलंय आज. सगळीकडे हळद हळद आहे. एवढे दर्शनाला लाईन लागते इथून. मंदिराचं काम चालू आहे आता. पण VIP पास काढून जातोय, कारण इकडं खूप गर्दी आहे मोफत दर्शनासाठी. VIP पासला काहीच गर्दी नाही. हे बघा इथून सोडता डायरेक्ट, काहीच गर्दी नाही. हे इथे पास काढायचं आहे.
200 रुपये एक जणाचे. आम्ही दर्शन करून निघालो बाहेर. तुम्हाला तर ऐकू येत नसेल काय, पूर्ण भंडाऱ्याने भरलो आहे आम्ही. तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेरा. या ठिकाणी पप्पा आणि मम्मीची रील्स चालू आहे. तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. दादा रील्स काढतोय. आपलं दर्शन झालं आता जेजुरीचं. आपण घरी निघालो आता. ओके, पुढचा ब्लॉग नक्की येईल. या ब्लॉगला सबस्क्राईब आणि शेअर करायला असं. थँक्यू.